भारतातील जाती व्यवस्था. उदाहरणार्थ मिस्टर नेस्फिल्ड म्हणतात की केवळ आणि केवळ कार्य फंक्शन हाच तो पाया होता ज्यावर भारतातील संपूर्ण जाती व्यवस्था उभी राहिली. परंतु त्यांना योग्यरित्या हे आठवण करून दिली पाहिजे की असे विधान करून ते आपल्या विचारात फारशी भर घालत नाहीत, कारण याचा व्यावहारिक अर्थ असाच होतो की भारतातील जाती या कार्यावर किंवा व्यवसायावर आधारित आहेत आणि हा काही फारसा मोठा शोध नव्हे. एखादा व्यावसायिक गट व्यावसायिक जातीमध्ये का रूपांतरित झाला याचे उत्तर मिस्टर नेस्फिल्ड यांच्याकडून मिळणे अजून बाकी आहे. इतर मानववंशशास्त्रज्ञांच्या एथनोलॉजिस्ट्स सिद्धांतांवर सविस्तर चर्चा करण्याचे काम मी आनंदाने स्वीकारले असते, परंतु मिस्टर नेस्फिल्ड यांचा सिद्धांत हा त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारा एक नमुना टिपिकल एक्झाम्पल आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या उत्क्रांतीच्या सूत्रातील विघटनाच्या नियमानुसार लॉ ऑफ डिसइंटिग्रेशन घडणारी नैसर्गिक घटना म्हणून जातीव्यवस्थेचे स्पष्टीकरण देणारे सिद्धांत किंवा पारंपरिक समर्थकांच्या भाषेत सांगायचे तर सजीवाच्या शरीरातील रचनात्मक विभेदीकरण स्ट्रक्चरल डिफरेन्शिएशन विदिन अन ऑर्गॅनिझम इतकीच नैसर्गिक मानणारी मते किंवा सुजननशास्त्राच्या युजेनिक्स नियमांची पडताळणी करण्याचा एक प्राथमिक प्रयत्न मानणारे दृष्टिकोन हे सर्व सिद्धांत एकाच प्रकारच्या तर्कदोषात मोडतात, कारण ते जातीव्यवस्थेला अपरिहार्य मानतात किंवा असहाय व सामान्य जनतेवर या नियमांच्या आधारे ती जाणीवपूर्वक लादली गेली असे मानतात. या सिद्धांतांवर टीका करत बसता मी आता या विषयावरील माझे स्वतःचे मत तुमच्यासमोर मांडणार आहे. सुरुवातीलाच हे लक्षात घेणे योग्य ठरेल की इतर समाजांप्रमाणेच हिंदू समाजही विविध वर्गांनी बनलेला होता. त्यातील सर्वात प्राचीन ज्ञात वर्ग म्हणजे एक ब्राह्मण किंवा पुरोहित वर्ग, 2 क्षत्रिय किंवा योद्धा वर्ग, 3 वैश्य किंवा व्यापारी वर्ग आणि 4 शूद्र किंवा कारागीर व सेवाभावी वर्ग. येथे एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, ती म्हणजे ही मुळात एक वर्गव्यवस्था होती ज्यात पात्रता असल्यास व्यक्ती आपला वर्ग बदलू शकत असे आणि त्यामुळे वर्गांमधील सदस्यही बदलत असत. हिंदूंच्या इतिहासातील एका टप्प्यावर पुरोहित वर्गाने स्वतःला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे केले आणि बंदिस्त धोरण क्लोज डोर पॉलिसी स्वीकारून स्वतःची एक स्वतंत्र जात निर्माण केली. इतर वर्ग मात्र सामाजिक श्रमविभाजनाच्या नियमानुसार विविध गटांमध्ये विभागले गेले, काही मोठ्या गटांमध्ये तर काही अत्यंत सूक्ष्म गटांमध्ये. वैश्य आणि शूद्र हे मूळचे अविकसित किंवा प्राथमिक स्वरूपाचे गट इनकोएट प्लाझम होते, ज्यातून आजच्या अनेक जातींचा उगम झाला. योद्धा व्यवसायाचे, लष्करी कार्याचे अत्यंत सूक्ष्म उपगटांमध्ये विभाजन करणे सहज शक्य नसल्यामुळे क्षत्रिय वर्गाचे विभाजन केवळ सैनिक आणि प्रशासक अशा गटांमध्येच झाले असावे. समाजाचे असे उपविभाजन होणे ही अगदी नैसर्गिक बाब आहे, परंतु या उपविभाजनांमधील अस्वाभाविक गोष्ट म्हणजे त्यांनी वर्गव्यवस्थेचे खुले स्वरूप ओपन डोर कॅरेक्टर गमावले आणि ते जाती नावाच्या स्वयंपूर्ण व बंदिस्त घटकांमध्ये रूपांतरित झाले. प्रश्न असा पडतो की त्यांना त्यांचे दरवाजे बंद करण्यास आणि आंतरविवाही एंडोगॅमस बनण्यास भाग पाडले गेले की त्यांनी स्वतःहूनच ते दरवाजे बंद करून घेतले. माझे असे म्हणणे आहे की या प्रश्नाचे उत्तर दुहेरी स्वरूपाचे आहे.
काहींनी स्वतःहून दरवाजे बंद केले, तर काहींच्या बाबतीत ते दरवाजे बंद केले गेले किंवा त्यांच्यासाठी ते बंद होते. यातील एक दृष्टिकोन मानसशास्त्रीय आहे आणि दुसरा यांत्रिक, मेकॅनिस्टिक, परंतु हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहेत आणि जातीनिर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे समजून घेण्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत. मी सर्वप्रथम मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करेन. या संदर्भात आपल्याला ज्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे तो म्हणजे हे उपगट किंवा वर्ग, मग ते औद्योगिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे असोत, स्वयंपूर्ण किंवा आंतरविवाही का बनले. याचे माझे उत्तर असे आहे की कारण ब्राह्मण वर्ग तसा होता. हिंदू समाजात आंतरविवाह, एंडोगॅमी किंवा बंदिस्त गट पद्धतीचा प्रघात होता. ही पद्धत ब्राह्मण जातीतून उगम पावली असल्याने ब्राह्मणेतर उपगटांनी किंवा वर्गांनी तिचे मनापासून अनुकरण केले आणि कालांतराने ते स्वतःच आंतरविवाही जाती बनले. विविध गटांमध्ये विभागणी होत असताना या सर्व उपगटांना अनुकरणाच्या संसर्गाने ग्रासले आणि त्यांचे रूपांतर जातींमध्ये झाले. अनुकरण करण्याची प्रवृत्ती मानवी मनात खोलवर रुजलेली असते, त्यामुळे भारतातील विविध जातींच्या निर्मितीचे स्पष्टीकरण म्हणून या प्रवृत्तीचा विचार करणे अयोग्य ठरणार नाही. ही प्रवृत्ती इतकी खोलवर रुजलेली आहे की वॉल्टर बॅझहॉट, वॉल्टर बगीहॉट असा युक्तिवाद करतात की अनुकरण ही काही ऐच्छिक किंवा जाणीवपूर्वक केलेली कृती आहे असे आपण मानू नये. उलट त्याचे मूळ मनाच्या अत्यंत अस्पष्ट अशा भागात असते, तिथल्या कल्पना जाणीवपूर्वक निर्माण झालेल्या नसतात, किंबहुना त्या अस्तित्वात आहेत याची जाणीवही फारशी होत नाही. त्या कल्पनांची पूर्वकल्पना तर दूरच, पण त्या घडत असतानाही त्यांची जाणीव होत नाही. आपल्या स्वभावातील अनुकरणशील पैलूचे मुख्य स्थान म्हणजे आपली श्रद्धा किंवा विश्वास होय आणि एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारी किंवा परावृत्त करणारी कारणे आपल्या स्वभावातील अत्यंत गूढ अशा भागात दडलेली असतात. मात्र सहजपणे विश्वास ठेवण्याच्या क्रेड्युलिटी वृत्तीमध्ये अनुकरणाचा घटक असतो, यात काहीच शंका नाही. अनुकरणाच्या या प्रवृत्तीचा गॅब्रिएल टार यांनी वैज्ञानिक अभ्यास केला असून त्यांनी अनुकरणाचे 3 नियम मांडले आहेत. त्यांच्या 3 नियमांपैकी एक नियम असा आहे की अनुकरण हे उच्च स्तराकडून निम्न स्तराकडे प्रवाहित होते, किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर संधी मिळाल्यास उच्चभ्रू वर्ग नेहमी आणि सर्वत्र आपल्या नेत्यांचे किंवा राजांचे अनुकरण करतो आणि त्याचप्रमाणे सामान्य जनताही संधी मिळाल्यास उच्चभ्रू वर्गाचे अनुकरण करते. टार्ड यांच्या अनुकरणाच्या नियमांपैकी आणखी एक नियम असा आहे की अनुकरणाची व्याप्ती किंवा तीव्रता ही अंतराच्या व्यस्त प्रमाणात बदलते, किंवा त्यांच्याच शब्दांत सर्वात जवळच्या गोष्टींपैकी जी गोष्ट सर्वात श्रेष्ठ असते तिचेच सर्वाधिक अनुकरण केले जाते. किंबहुना आदर्श व्यक्तीच्या उदाहरणाचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात आणि श्रेष्ठतेच्या थेट प्रमाणात प्रभावी ठरतो. येथे अंतर ही संकल्पना समाजशास्त्रीय अर्थाने समजली जावी. एखादी अनोळखी व्यक्ती भौगोलिकदृष्ट्या कितीही दूर असली तरीही या दृष्टिकोनातून ती आपल्या जवळची मानली जाते, जर आपले तिच्याशी अनेक आणि दैनंदिन संबंध असतील आणि तिचे अनुकरण करण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे सर्व सोयी उपलब्ध असतील. सर्वात जवळच्या किंवा सर्वात कमी अंतर असलेल्या व्यक्तीच्या अनुकरणाचा हा नियम उच्च सामाजिक स्तरांनी घालून दिलेल्या एखाद्या उदाहरणाच्या प्रसाराचे टप्प्याटप्प्याने आणि क्रमाने होणारे स्वरूप स्पष्ट करतो.